जागतिक नेते आणि परदेशी दूतावासांनी आज भारताला 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसंच भारताचा लोकशाही प्रवास, सांस्कृतिक वारसा आणि प्रादेशिक व जागतिक सहकार्यातील विस्तारती भूमिका याची प्रशंसा केली। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील दृढ होत असलेल्या धोरणात्मक भागीदारीवर प्रकाश टाकला। तर सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांनी कौशल्य विकास, डिजिटलायझेशन, शाश्वतता आणि प्रगत उत्पादन या क्षेत्रातील वाढत्या सहकार्यावर भर दिला। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही भारताला स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या। इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचं अभिनंदन केलं। तसंच त्यांनी आपला संदेश हिंदी भाषेतूनही व्यक्त केला। नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझुद्दीन यांनी शुभेच्छा दिल्या। तर लाटवियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताच्या निरंतर प्रगती, एकता आणि समृद्धीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। स्वातंत्र्य दिनानिमित्त मिळालेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानले आणि जगभरातून आलेल्या अभिनंदनपर संदेशांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली। भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी आज ध्वजारोहण समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामुदायिक मेळाव्यांच्या माध्यमातून भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला।